जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक 5 रस्ता चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आज 8व्या दिवशी स्थगित करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली असून 2 जानेवारी 2024 पर्यंत कुणबीचे दाखले वाटप करण्यात यावे अशी चर्चा होऊन जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले आणि त्यानंतर सर्वत्र सुरू असलेली उपोषणे स्थगित करण्यात आली। मात्र मनोज जरांगे पाटलांचा पुढील आदेश येईपर्यंत त्यानुसार पुढील निर्णय घेतले देखील जातील असंही जुन्नर येथील आंदोलकांनी स्पष्ट केलंय। पाहूयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटवला। मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळावेत यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडे मागणी केली। सुरुवातीला त्यांनी उपोषणाला बसले त्यावेळी शासनाने त्यांची कुठली दखल घेतली नाही, परंतु जसं त्यांना संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा मिळत गेला त्यावेळी जरांगे पाटलांना सरकारने त्या ठिकाणी राहून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी यंत्रणा लावली, परंतु त्या ठिकाणी हल्ले नाहीत, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले। हे होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि तिथपासून त्यांनी या मराठा आंदोलनाला मोठं स्वरूप दिलं। त्यांनी जेव्हा ही मागणी केली की मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले मिळावेत, शासनाने त्यानंतर त्यांना सांगितलं की ज्यांचे नोंदी आहेत त्यांचे दाखले द्यासाठी आम्ही प्रयत्न करू। त्यांनी सुरुवातीला सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितला, सरकारने त्यांच्याकडे 30 दिवसाचा वेळ मागितला, त्यांनी 40 दिवसांचा वेळ दिला, पण तदनंतरही सरकार कुठलाही निर्णय घेऊ शकले नाहीत। मग त्यांनी स्वतः आमरण उपोषण चालू केलं, जनजागृती केली आणि हे महाराष्ट्रभर जनजागृती करत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाहन केलं की साखळी उपोषण प्रत्येक ठिकाणी चालू करावं। सरकारकडे मागणी केल्याशिवाय काही मिळणार नाही याची त्यांना जाणीव होती, म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटवला आणि हे साखळी उपोषण चालू असताना ते स्वतः आमरण उपोषणाला बसले। कालचा त्यांचा 10वा दिवस होता आमरण उपोषणाचा आणि पुन्हा एकदा सरकार शेवटी हातबल झालं। सरकारने वेळोवेळी विनंती करून त्यांना सांगितलं की आम्हाला पुन्हा एकदा वेळ द्या, आम्ही ते दाखले देण्यासाठी प्रयत्न करतो। शेवटी जरांगे पाटलांनी काल उपोषण सोडलं, त्यासाठी सकल मराठा जुन्नर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवजन्मभूमीमध्ये आज 8वा दिवस आहे, उपोषण चालू आहे। परंतु आदरणीय जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज हे आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थगित करत आहोत। जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे, त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा आणि 2 जानेवारी 2024 रोजी सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी सरकारने सुरुवात करावी अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आम्ही या भूमिकेचं समर्थन करतो आणि यापुढे आदरणीय जरांगे पाटील ज्या पद्धतीने सूचना करतील त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू राहील। सकल मराठा जुन्नर तालुक्याच्या वतीने त्याच पद्धतीने पुढची दिशा ठरवली जाईल आणि मध्यंतरीच्या काळात या 2 महिन्यामध्ये जुन्नर तालुक्यातील जे गावं आहेत, जे मराठा समाजाचे नागरिक आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रयत्न केला जाईल। प्रत्येक घराघरापर्यंत हा विषय पोहोचवला जाईल। संपूर्ण मराठा समाज जे संघटित झालेला आहे तो यापुढे कसा एकत्रित राहील आणि पुढची आंदोलनाची सरकारने नाही दाखले दिले तर पुढची आंदोलनाची दिशा जरांगे पाटील ठरवतील, त्याप्रमाणे आम्ही अंमलात आणू। जय जिजाऊ, जय जिजाऊ, एक मराठा, एक मराठा। मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर आपण जे 27 तारखेला साखळी उपोषण माननीय जरांगे पाटलांच्या आदेशानुसार जे चालू केलं होतं त्या साखळी उपोषणाचा आज 8वा दिवस आहे।
प्रथमतः आपण जे उपोषण चालू केलं होतं त्याला दातकेवाडी, काले, येणेरे, विठ्ठलवाडी, येणेरे, तांबे, काटेडे, मड, पारगाव, शिरोली खुर्द, खानापूर, जुन्नर शहर, कुसूर, काल धामणखेल, शिंदे इथले ग्रामस्थ होते साखळी उपोषणाला. जसं आपण ठरवून दिलं होतं आपल्याकडे जवळजवळ 32 गावांची नोंदणी झाली होती. आज पिंपळगाव सिद्धनाथचे ग्रामस्थ आहेत. 8वा दिवस आज त्यांचा होता. पण काल सरकारने विनंती केल्यानंतर, वेळ मागून घेतल्यानंतर माननीय जरांगे पाटलांनी आमरण उपोषण काल थांबवलेलं आहे, स्थगित केलेलं आहे. आपल्या या जुन्नरच्या साखळी उपोषणात श्री सचिन लक्ष्मण थोरवे यांनी सुद्धा आमरण उपोषण केलं होतं. काल आपण माननीय पोलीस निरीक्षक पवार साहेब त्यांच्या हस्ते काल जसं जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित झालं त्याच्याच धर्तीवर आपण त्यांचं उपोषण काल इथं सोडलं. साखळी उपोषणाचा काही निर्णय आपण काल घेतला नव्हता. जरांगे पाटलांना काल प्रकृती अस्वस्थपणामुळं संध्याकाळी संभाजीनगरला ऍडमिट केले. काल रात्रीच त्यांची बाईट होणार होती व ते पुढील दिशा आपल्याला सांगणार होते. त्यांच्या समन्वयकांशी तिथले जे आंदोलनकर्ते आपण वेळोवेळी आपला संपर्क आहे त्यांच्याशी, आपण त्यांच्या संपर्कानुसारच आपलं सगळं नियोजन करतोय. पण कालच्या त्यांच्या त्या प्रकृतीमुळे त्यांना काही हे प्रेस घेता आली नाही. तर आज जसं त्यांचं 2 दिवसात प्रकृतीची त्यांची साथ होईल, जसं होईल त्यांचा 9वा 10वा दिवस होता उपोषणाचा, त्यांना जो त्रास होता त्याच्यामुळं, तर त्यांचे जसे आपल्याला आदेश येतील पुढची काय जी आंदोलनाची काय हे असणार आहे, दग असणार आहे, त्याप्रमाणे आपण त्यांच्या सगळ्या आदेशाचं पालन करणार आहे. तूर्त काल जी सकल मराठा शिवजन्मभूमी जुन्नर यांची सगळ्यांची आपली चर्चा झाली. सर्व जे आपले बांधव आहेत की जे पहिल्यापासून आपले आंदोलनक आहेत ते त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून आपण आज या निर्णयापर्यंत पोहोचलोय की आज आपण पिंपळगावचं जे ग्रामस्थ आले त्यांचा जो आज आपण दिवस दिला होता, त्यांनी सकाळी त्यांचं काम चालू केलं होतं. पण जो आपला सगळ्यांचा निर्णय ठरलाय एकमताने, त्याच्यानुसार आपण ते साखळी उपोषण जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत आपण स्थगित करत आहोत. जसे पुढचे आदेश येतील तसे. त्याच्याच बरोबर आपली परवा पूर्ण जुन्नर तालुका सकल समाजाची सुद्धा नारायणगाव इथे मीटिंग झाली. त्याच्यात आपले